नमस्कार पालक, शिक्षक व विद्यार्थी मित्रांनो, झंकार आपल्यासाठी घेऊन येत आहे इयत्ता तिसरीचा पूर्ण अभ्यासक्रम या आमच्या YouTube चॅनलवर। तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना पण शेअर करायला विसरू नका। विषय परिसर अभ्यास। पाठ 14वा स्वयंपाकघरात जाऊया। स्वयंपाकघरात जायला आपल्याला सगळ्यांना खूप आवडतं की नाही? कारण आई तिथे छान छान खाऊ करत असते। बघा या ठिकाणी आपल्याला दिसतंय की पुऱ्या तयार होतायत। पुऱ्या तयार करण्यासाठी काय करावं लागतं? त्या तळाव्या लागतात आणि त्यासाठी लाकडं जाळून उष्णता द्यावी लागते। ह्या ठिकाणी ह्या काकू काय करतायत? पोळ्या लाटतायत। पोळ्यांसाठी त्या भाजाव्या लागतात आणि त्यासाठी तव्याला उष्णताही द्यावी लागते। या ठिकाणी ही ताई भाजी करताना दिसतेय। भाजी शिजवावी लागते, त्यासाठी कढईला उष्णताही द्यावी लागते। ह्या काकू काय करतायत? त्या आमटी तयार करतायत। आमटी उकळवावी लागते आणि त्यासाठी भांड्याला उष्णता द्यावी लागते। म्हणजे लोक आपल्या आवडीनुसार आहारात निरनिराळे अन्नपदार्थ बनवतात। त्यासाठी ते डाळ, तांदूळ, गहू, भाज्या, फळं, अंडी, मांस, मासे एवढे सगळे पदार्थ आणतात आणि आपापल्या आवडीचे पदार्थ तयार करतात। बरेचसे अन्नपदार्थ तयार करण्यासाठी उष्णता द्यावी लागते। भात शिजवण्यासाठी तांदळात पाणी घालून उकळतात। पुऱ्या आणि भजी असे पदार्थ तळून करतात, त्यासाठी तेल किंवा तूप वापरतात। मोदक, इडली असे पदार्थ वाफवून करतात आणि पोळी आणि भाकरी हे पदार्थ भाजून करतात। अन्न पदार्थ उष्णता देऊन जर बनवले तर पचायला तर हलके होतातच आणि अधिक खमंग आणि रुचकर होतात। पण म्हणून सगळे अन्नपदार्थ उष्णता देऊन करत नाहीत। काही पदार्थ कच्चेच खायला लागतात। आपण फळं कच्ची म्हणजे न शिजवता खातो। टोमॅटो, काकडी हेही आपण कच्च्या खातो आणि काकडीची कोशिंबीर किंवा केळीचं शिकरण उष्णता न देताच आपण करतो। उष्णता देण्यासाठी आपण वेगवेगळी इंधनं आणि वेगवेगळ्या पद्धती वापरतो। इंधन म्हणजे काय हे बघण्यासाठी पहिल्यांदा ज्वलनशील पदार्थ म्हणजे काय बघूया। जो पदार्थ जळू शकतो त्याला म्हणायचं ज्वलनशील पदार्थ। उदाहरणार्थ कापूर। पाणी जळू शकत नाही म्हणून पाणी हा ज्वलनशील पदार्थ नाही। आता इंधन म्हणजे काय? तर उष्णता मिळवण्यासाठी जो ज्वलनशील पदार्थ सोयीस्करपणे वापरता येतो त्याला म्हणायचं इंधन। उदाहरणार्थ स्वयंपाकाचा गॅस किंवा रॉकेल हे सहजपणे पेटतात आणि जळल्यावर भरपूर उष्णता देतात। स्वयंपाकासाठी इंधन म्हणून गॅस वापरतात। का बरं? कारण गॅस पटकन पेटतो, त्याचा धूर होत नाही आणि स्वयंपाक व्हायला वेळ कमी लागतो। काही लोक चूल वापरतात। चुलीमध्ये लाकडाचं सरपण वापरतात। लाकडं पेटवणं हे तर कष्टाचं काम असतंच आणि लाकडांचा धूरही होतो। दुसरी गोष्ट, सरपण कसं मिळवणार? तर झाडं तोडावी लागतात, म्हणजे परिसराची हानी होते। काही जण कोळशाची शेगडी वापरतात। कोळशापासून सुद्धा धूर होतो। ज्यांच्याकडे लाकूड, कोळसा अशी धूर करणारी इंधनं वापरतात त्यांनी स्वयंपाकघराला खिडक्या ठेवल्या पाहिजेत। त्यामुळे उजेडही भरपूर मिळतो आणि धूर घरात साठून न राहता बाहेर जातो। काही जण इंधन म्हणून रॉकेलवर स्वयंपाक करतात, त्यासाठी स्टोव्ह वापरतात। रॉकेलला घासलेटही म्हणतात। बाजारात आता विविध प्रकारच्या विजेच्या शेगड्याही मिळतात, त्या वापरणं सुद्धा अगदी सोयीचं असतं। काही जण बायोगॅस वापरतात तर काही जण सूर्याच्या उन्हातली उष्णता घेऊन पदार्थ शिजवणाऱ्या सौर चुली वापरतात। यानंतर स्वाध्याय। पुढील अन्नपदार्थ तयार करताना शिजवण्याचा कोणता प्रकार वापरतात? ढोकळा, वाफवणे, आमटी,
उकळणे, करंजी, तळणे, थालीपीठ, भाजणे, बासुंदी, आटवणे, रस्सा, उकळणे. आशा आहे या व्हिडिओमधील टॉपिक तुम्हाला समजले असतीलच. अजून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेअर करून पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा.